राधानगरी परिसर वनहक्क संवर्धन समितीनं राधानगरी येथील प्रादेशिक वन विभागाचं कार्यालय अन्यत्र हलवू नये यासाठी गेली 6 महिने निवेदन बैठका घेऊन या संदर्भात आवाज उठवला होता। स्थलांतरणाचा निर्णय मागे घेतला नाही तर 3 जानेवारी रोजी कार्यालयास टाळेठोक आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता। आज उपवनसंरक्षक जी गुरुप्रसाद यांनी राधानगरी प्रादेशिक कार्यालयात धाव घेत आंदोलकांबरोबर सकारात्मक चर्चा केली। मी इथे आज ॲक्च्युअली एक मोर्चाचे एक पुकार पण झाला होता। आपला राधानगरी प्रादेशिक कार्यालय वन कार्यालय ते आपल्या गैबी क्षेत्रात वर्ग स्थलांतरित करण्याचं एक काहीतरी डिसिजन घेतलं होतं। फक्त तो डिसिजनचा पार्श्वभूमी असा होता की आपल्याला क्वार्टर्स ॲज वेल ॲज सगळे एक ऑफिस कार्यालय सर्व एकत्रित राहावे म्हणून आपण एक डिसिजन घेतलं होतं। परंतु राधानगरीचा ग्रामपंचायतच्या लोक ॲज वेल ॲज आजूबाजू गावाच्या सर्व ग्रामपंचायतच्या लोक आज इथे उपस्थित झाले। परवा माझ्या ऑफिसला पण आले होते, त्यांनी पण मला समजून सांगितले। आज माझ्या कर्मचारीचे पण ओपिनियन पण घेतलं मी आणि बऱ्यापैकी चांगलं केले की लोकांनी स्वतःहून तिथला माहिती पण ऑलरेडी गोळा केले आणि 7 गुंठा जमीन इथे अवेलेबल आहे आपल्याला आणि 7 गुंठा जमीन असल्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने इथे कार्यालय बांधता येईल। फक्त एकच आपल्याला एक इश्यू होता की या कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात कुठे काही आपल्याला शिफ्ट करावं लागणार। तो शिफ्ट करण्यासाठी कुठेही आपल्याला एक जागा पाहिजे होता। त्यांना पण मी विनंती केली आणि मी पण थोडंसं बाकी वन्यजीवच्या इथे एक कॅम्पस आहे तिथे पण मी जाऊन शोधून थोडंसं तिथे क्वार्टर्स काही खाली आहे का मी बघतो आणि तिथे काही मिळाले तर मी तिथे शिफ्ट करणार आणि कार्यालय इथे राहणार। फक्त ओनली थिंग इज क्वार्टर्स आपला मोस्ट लाईकली इथे जगह नसल्यामुळे क्वार्टर्सचा आपला स्टाफ क्वार्टर्ससाठी मे बी आपल्याला काहीतरी पर्यायी जमीन आपल्याला शोधावं लागणार, परंतु कार्यालय इथंच राहणार असं मी खात्री करतो। आणि मोस्ट लाईकली आपण ऑलरेडी टेंडर पण केले, वर्क ऑर्डर पण दिले, सगळे प्रक्रिया झाले। लगेच आपला ऑफिस शिफ्ट करून लगेच आपला प्रक्रिया इथे सुरू होणार आणि कार्यालय इथंच राहणार असं मी जाहीर करतो। यावेळी आंदोलकांनी या कार्यालयाच्या ठिकाणी 7.5 गुंठे जागा आहे, नवीन कार्यालयाला ही जागा पुरेशी असल्याचं दाखवून दिलं। जी गुरुप्रसाद यांनी आंदोलकांसह जागेची पाहणी करत ही जागा कार्यालयासाठी पुरेशी आहे पण कर्मचारी निवासस्थानासाठी अपुरी असल्याचे म्हणत जुनी इमारत पाडून याच ठिकाणी नवीन इमारत बांधणार असल्याचं आश्वासन देऊन कार्यालय स्थलांतरणाच्या विषयाला पूर्णविराम दिला। यावेळी कृती समितीचे निमंत्रक प्राध्यापक PS पाटील, बिद्री कारखान्याचे संचालक राजेंद्र भाटळे, रमेश पाटील बचाटे, सुहास निंबाळकर, संभाजी आरडे, विक्रम पालकर, रमेश राणे, विजय महाडिक, दीपक शेट्टी, संतोष पाटील, तानाजी चौगुले, विश्वास राऊत, बशीर राऊत, प्रकाश डेळेकर, तुषार पाटील यांच्यासह राधानगरी परिसरातील 8 ग्रामपंचायतींचे सरपंच आणि पदाधिकारी उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे। परिक्षेत्र वन विभाग कार्यालय राधानगरी येथील स्थलांतरित करण्यासाठी गेली 4 महिने काहीतरी प्रयत्न चालू होता, पण कृती समिती राधानगरी येथील लोकांच्या प्रयत्नामुळे त्याला यश आलं आणि याच्यामध्ये खरं तर आपले मुन्ना महाडिक खासदार यांनी फार सिंहाचा वाटा उचलला आणि त्यामुळे त्यांनी आमच्या कृती समिती आणि प्रशासक अधिकारी यांच्यामध्ये एकी घडून आणून त्यांच्यातून योग्य तो मार्ग निघाला आणि आहे त्या ठिकाणीच हे कार्यालय ठेवायचं आणि बाकीचं काय असेल त्यांच्या क्वार्टर्स त्या बाहेरच्या ठिकाणी न्यायचं असं आम्हाला आश्वासन दिलं आणि त्यामुळे या कृती समितीला हा पहिला मोठा यश प्राप्त झालेला सिंहाचा वाटा किंवा यश आलं असं म्हटलं तरी वावगं ठरत नाही। त्यामुळे त्या अधिकाऱ्यांचं आणि खासदार साहेबांचं आमच्या कृती समितीच्या वतीनं आभार मानतो। जय हिंद।